सोलापुरात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत। सोलापुरात कुठेही नाफेड कांदा खरेदी केंद्र नाही असं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे। नाफेड मार्फत कांदा खरेदी न केल्यास मार्केट यार्डला कुलूप लावणार असा इशारा सुद्धा शेतकऱ्यांकडून देण्यात आलाय। आज प्रचंड अडचणीत शेतकरी आहेत। शेतकऱ्यांना हमी भाव भेटत नाहीये आणि सरकारने जे हमी भाव जाहीर केलाय फक्त नाशिकसाठी जाहीर केलाय। सोलापूरवाल्यांनी काय पाप केलंय? सोलापुराच्या शेतकऱ्यांवर काय अन्याय होत आहे आणि बाकीच्या शेतकऱ्यांवर काय अन्याय होत आहे? शेतीचे कामं करायला आज पेट्रोल डिझेल शेतकऱ्यांना मिळत नाहीये। हे प्रचंड अडचणीत शेतकरीत आहेत। शेतकरी आज सरकार त्यांना अडचणीत आणत आहे। शेतकरी एवढा हाय देत आहेत सरकारला आणि शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये आम्ही सगळं शेतकरींसोबत आम्ही ठामपणे उभा आहे। साहेब, नाशिकलाच का, सोलापूरला का नाही? का सोलापूरच्या कांद्याला मारोग फुटलाय का? का कळत नाही का त्यांना काय झालं ते? नाशिकलाच खरेदी करता, सोलापूरला करत नाही। 8 दिवसात जर शासनाने सोलापूरमध्ये नाफेड मार्फत खरेदी चालू केली नाही तर 8 काँग्रेस पक्षातर्फे आमच्या सगळ्या वरिष्ठाला चर्चा करून हे मार्केट कमिटीच्या गेटला कुलूप टाकू। पुण्याच्या मंचरमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडलेत। कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी आंदोलन केले। कांद्याची निर्यात सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। पुण्याच्या मंचरमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडलेत। परभणीच्या गौंडगावमध्ये पपई उत्पादक शेतकरी ज्ञानेश्वर कराळेंनी 1 एकर पपईच्या बागेवर रोटावेटर फिरवलाय। ही बाग उभी करण्यासाठी त्यांना 1 लाख रुपये खर्च आला होता। या बागेतून त्यांना 3 लाखांचं उत्पन्न अपेक्षित होतं। मात्र मार्केटमध्ये पपईला सध्या 5 रुपये किलो इतका भाव मिळतोय। त्यामुळे पपईला मार्केटमध्ये नेण्यासाठी लागत असलेला वाहन खर्च देखील वसूल होत नाहीये आणि त्यामुळे या शेतकऱ्यानं आपल्या बागेवरच रोटावेटर फिरवला आहे। जळगाव जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या गिरणा धरणातील उपयुक्त जलसाठा हा 31% आलाय। गिरणा धरणातील पाणी साठ्यामध्ये सातत्यानं घट होते। वाढत्या उकाड्यामुळे बाष्पीभवनात देखील वाढ झाली। आता शेतकऱ्यांना घर बसल्या मोबाईलवर खताची बुकिंग करता येणार आहे। छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार आहे। 2 जिल्ह्यात प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यभरात हा पॅटर्न राबवला जाईल। खताच्या बुकिंगसाठी ॲप्लिकेशन उपलब्ध होणार आहेत। छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी ही माहिती दिली। या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तो त्याला जे आवश्यक खतं आहे त्याच्या एरिया जो मॅप केला जाईल, त्या एरियाच्या जे दुकानदार आहे त्यांच्या दुकानातून त्याला खताची उपलब्धता आणि ते खत त्याला जे पाहिजे आहे ते त्यांनी ऑनलाईन बुक केलं की पुढच्या 3 दिवसाच्या याच्यामध्ये तो जो खत आहे तो खत त्याच्यासाठी राखीव राहणार आहे आणि तो पुढच्या 3 दिवसाच्या आत तो ते शेतकरी त्या दुकानदाराकडे जाऊन तो खत जो आहे तो विकत घेऊ शकतो। अशा पद्धतीनं हे ॲप्लिकेशन शासनाने डेव्हलप केलेलं आहे। त्याचे वर्किंग प्रोसेसमध्ये सुरू आहे। पुण्यातील मांजरी ग्रामस्थांनी पालिकेवर पायी वारी काढले। पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांनी पालिकेवर पायी वारी आंदोलन केले। गावामध्ये वर्षभरापूर्वीच मुख्य पाणी पुरवठा पाईपलाईन टाकली होती। मात्र मुख्य पाईपलाईनला उपजलवाहिन्या न टाकल्यानं पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू आहे। नंदुरबारमध्ये पैशाच्या वादातून गोळीबार झालाय। बिलाडी शिवारात काम करत असताना संजय माळींवर गोळीबार झाला। संजय ठाकरेंनी गोळी झाडल्याचा आरोप होतोय। शेतीच्या कामासाठी संजय माळींनी संजय ठाकरेंना पैसे दिले होते। पैसे परत न दिल्यानं वाद निर्माण झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। सांगलीच्या मिरजमधील डान्स बारवर पोलिसांनी छापा टाकलाय। डान्स बारवर बंदी घालणाऱ्या स्वर्गीय आर आबा पाटलांच्या जिल्ह्यात पुन्हा डान्स बारमध्ये छमछम सुरू आहे। मिरजमधील राही पॅलेसवर छापा टाकत 5 जणांना अटक झाली आहे। पुण्यात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी कोर्टातून फरार झालाय। आरोपी शुभम केसगे कोर्टाच्या आवारातून पोलिसांच्या ताब्यातूनच फरार झाला। अभिजित लोंढेवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गंभीर गुन्हा त्याच्यावर दाखल आहे। कोर्टामध्ये सुनावणीसाठी घेऊन गेले असता आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला।
ओमानच्या किनाऱ्याजवळ टँकरवर भीषण स्फोट झालाय. मस्तकस पासून 60 नॉटिकल मैल अंतरावर हा स्फोट झाला. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अत्यंत संवेदनशील मार्ग हा मानला जातो. टँकर जहाजाच्या डाव्या बाजूला स्फोट झाला आहे. स्फोटामुळे जहाजाचे नुकसान झाले. अद्याप जीवितहानी झालेली नाहीये.